शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आता हे बघा, शासनाने एक महत्त्वाचा जी-आर जारी केला आहे. एक महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर आता व्हिडिओ सुरू करूयात. इथे काय दिलं आहे मित्रांनो, बघा जी-आरमध्ये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत हा जी-आर काढण्यात आला आहे. इथे काय दिलं आहे बघा, 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत. आता इन्स्टंट सातबारात नोंद होणार आहे. याबद्दल हे महत्त्वाची मोहीम राबवण्यात येण्यासंदर्भात हा जी-आर शासनाने 19 मार्च 2025 रोजी हा जी-आर, लेटेस्ट जी-आर, हा कालच्या तारखेचा जी-आर हा काढण्यात आलेला आहे. इथे खाली संपूर्ण माहिती काय दिली आहे बघा मित्रांनो. जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबाऱ्यावरील गावातील सर्व मयत खातेधारकांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आहे. मयत खातेदार त्यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्यास अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम ही सरकार निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार आहे. आणखी काय दिलं आहे बघा खाली मित्रांनो, शासन निर्णय काय सांगते, शासन निर्णयामध्ये काय दिलं आहे, सविस्तर माहिती याच्याबद्दल आपण घेणार आहोत. शासन निर्णयामध्ये काय दिलं आहे, सर्व मयत खातेधारकांच्या वारसांच्या नोंदणी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेधारकांच्या वारसांची नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी. सदर मोहीम राबवण्याचे खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे. आधी इथं तारखा पण दिलेला आहे, वेळ पण दिलेला आहे बघा मित्रांनो. कार्यवाही काय दिलं आहे, 1/4/2025 ते 5/4/2025 या कालावधीमध्ये हा जी-आर मध्ये कालावधी दिला आहे. ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी यांच्या सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्याय प्रतिष्ठित करणे, सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे. आधी मयत खातेदारांची पूर्ण यादी तयार करून हे शासनाकडे जाणार आहे. तरी तुम्हाला हे इन्स्टंट हे सातबाऱ्यात तुमचं नाव जे आहे मोहीम राबवण्यात येणार आहे जिवंत सातबारा आहे अंतर्गत. आता हे खूप महत्त्वाची अपडेट होती. ही शासनाचा जी-आर जो आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण देणार आहोत. तरी तुम्ही चिंता करू नका. तुम्ही ह्या सातबाऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदणी घेऊन सातबारा जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी वर नमूद केलेल्या विहित कालबद्ध कार्यक्रमात राबवा. जिवंत सातबारा मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी, असे शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश देण्याचे काम खूप महत्त्वाचे दिलेले आहे. आता याच्यामध्ये इन्स्टंट जे आहे हा कालावधी जवळपास 1 महिना चालण्याची शक्यता आहे. आधी अधिकारी ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी ही फेरफार प्रणालीद्वारे वारस फेरफार तयार करावा. त्यानंतर ज्या विहित कार्यपद्धती अवलंबन करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन अनुसार सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवलेले असतील. अशा प्रकारे ही तलाठी कार्यालय आणि सर्वांना ही माहिती ग्रामविकास अधिकारी यांनाही देण्यात आलेली सरकारकडून. सरकारच्या माध्यमातून 19 मार्च या महत्त्वाचा जी-आर होता. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा. आपल्या मित्रमैत्रिणींना हा महत्त्वाची माहिती आणि व्हिडिओ पाठवा आणि त्यांना ही माहिती द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.